भारतानं पाकिस्तानचं पुन्हा दाबलं नाक। चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे अचानक केले बंद। गाळ उपशाचं दिलं कारण। चिनाब कोरडी झाल्यास पाकिस्तानातील पंजाबची पाणीकोंडी। भारतीय शक्ती प्रदर्शनानंतर घाबरलेल्या पाकिस्तानची जगभर धावाधाव। अमेरिका, रशिया, तुर्कस्तानसह इस्लामी देशांकडे पसरला पदर। भारताला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना साकडं। आज सुरक्षा परिषदेची बैठक। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा पंतप्रधान मोदींना फोन। पहलगाम हल्ल्याला तीव्र निषेध नोंदवत भारताला जाहीर केला पूर्ण पाठिंबा। दहशतवाद पोषणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा। तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरात दाखल। मोठे देश भारतासोबत, मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानशी हातमिळवणी। पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांचा शहबाज सरकारवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न। सरकारवर लावले भ्रष्टाचार आणि परिवारवादाचे गंभीर आरोप। पाकिस्तानातल्या विविध संस्थांवर मुनीर यांनी पेरली विश्वासातली माणसं। घाबरलेल्या पाकिस्तानी संसदेचं आज विशेष अधिवेशन। भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते आज काय मुक्ताफळं उधळणार याकडे लक्ष। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये राज्य सरकारला मोठा दिलासा। नव्यानं एफआयआर दाखल करण्याची गरज नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, याचिका निकाला। काँग्रेस रिकामी करा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। काँग्रेस नेत्यांकडून बावनकुळेंच्या वक्तव्याचा समाचार।